नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये आरोग्य विभागामध्ये विविध पदांची पॅरामेडिकल भरती निघाली आहे. तुम्ही पाहू शकतात. यामध्ये विविध पदे आहेत. एकूण 20 पदे आहेत. तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने आपण माहिती जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी भरती आहे याचे नाव आहे पॅरामेडिकल रिक्रुटमेंट. यामध्ये विविध पदे असतात, जसे की डायटिशियन पासून फील्ड वर्कर पर्यंत एकूण 20 पदांची ही जाहिरात आहे. यामध्ये आपण व्हॅकन्सीज त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे ते जाणून घेऊयात आणि इनिशियल पे आणि शैक्षणिक पात्रता काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये डायटिशियन या पदासाठी एकूण जो इनिशियल पे आहे तो 44,900 आहे आणि ह्यासाठी वयोमर्यादा आहे ते 18 ते 36 आहे. एकूण 5 व्हॅकन्सीज आहेत. नर्सिंग सुपरिटेंडंटसाठी 713 व्हॅकन्सीज आहेत. त्यासाठी वयोमर्यादा आहे 20 ते 43. ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट एकूण पदांची संख्या आहे 4. यासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 33 आणि इनिशियल पे आहे 35,400. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट या पद एकूण रिक्त पदांची संख्या आहे 7 आणि 18 ते 36 वयोमर्यादा आहे. डेंटल हायजिनिस्ट या पदासाठी एकूण 3 पद रिक्त आहेत. यासाठी 18 ते 36 वयोमर्यादा आहे. यासाठी इनिशियल पे आहे 35,400. डायलिसिस टेक्निशियनसाठी 20 ते 36 इथपर्यंत वयोमर्यादा आहे आणि टोटल वॅकन्सीज आहेत 20. हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रुप 3 यासाठी एकूण 126 पदे रिक्त आहेत आणि यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 36 वर्ष आणि लॅबोरेटरी सुपरिटेंडंटसाठी एकूण 27 पदे रिक्त आहेत आणि यासाठी 18 ते 36 पर्यंत वयोमर्यादा आहे. परफ्युशनिस्ट या पदासाठी 21 ते 43 पर्यंत वयोमर्यादा आहे. यासाठी एकूण 2 पदे रिक्त आहेत. फिजिओथेरपिस्ट ग्रेड सेकंड यासाठी एकूण 20 पदे रिक्त आहेत. 18 ते 36 वयोमर्यादा आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट यासाठी 2 पदे रिक्त आहेत. 18 ते 36 वयोमर्यादा आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्ट नंतर 12वे पद आहे कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियन यासाठी एकूण 18 ते 36 वयोमर्यादा आहे आणि 2 पदे रिक्त आहेत. फार्मासिस्ट इंट्रिगेटर यासाठी 246 पदे रिक्त आहेत. 20 ते 38 वयोमर्यादा आहे. रेडिओग्राफी एक्स-रे टेक्निशियन यासाठी 64 पदे रिक्त आहेत आणि 19 ते 36 इथपर्यंत वयोमर्यादा आहे. स्पीच थेरपिस्टसाठी 1 पद रिक्त आहे. 18 ते 36 वयोमर्यादा आहे. कार्डियक टेक्निशियन यासाठी 4 पद रिक्त आहेत. 18 ते 36 वयोमर्यादा आहे. ऑप्टिओमेट्रिस्ट यासाठी एकूण 4 पदे रिक्त आहेत. 18 ते 36 वयोमर्यादा आहे आणि ECG टेक्निशियनसाठी 13 पदे रिक्त आहेत. 18 ते 36 वयोमर्यादा आहे. लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 एकूण 94 पदे रिक्त आहेत. 18 ते 36 वयोमर्यादा आहे आणि फील्ड वर्करसाठी 18 ते 33 वयोमर्यादा आहे. एकूण 19 पदे रिक्त आहेत. असं मित्रांनो, एकूण ग्रँड टोटल आपण बघितले तर 1376 पदांची ही पॅरामेडिकल भरती आहे. आणि मित्रांनो, आपण आता शैक्षणिक पात्रता काय आहे ते जाणून घेऊया. नर्सिंग सुपरिटेंडंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे BSc नर्सिंग आणि त्यानंतर पुढचे पद आहे कार्डियक टेक्निशियन यासाठी 12वी सायन्स आणि सर्टिफिकेट कोर्स ऑफ डिप्लोमा इन कार्डिओलॉजी लॅब इन्व्हेस्टिगेशन ECG ही शैक्षणिक पात्रता आहे आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट या पदासाठी मास्टर डिग्री इन क्लिनिकल सायकोलॉजी सोशल सायकोलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. ECG टेक्निशियन या पदासाठी 12वी सायन्स आणि ग्रॅज्युएशन इन सायन्स हॅव्हिंग डिप्लोमा डिग्री इन ECG लॅबोरेटरी टेक्निशियन. तर मित्रांनो, मेडिकल कॅटेगरीतील तुमचं शिक्षण असेल, जसे की 12वी सायन्स त्याचबरोबर ग्रॅज्युएशन सायन्स क्षेत्रामध्ये असेल किंवा डिप्लोमा मेडिकल कॅटेगरीमध्ये असेल, तर तुम्ही ECG टेक्निशियन या पदासाठी अप्लाय करू शकता. फील्ड वर्कर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे 12वी सायन्स. 12वी सायन्समध्ये तुमचं बायोलॉजी आणि केमिस्ट्री असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3 या पदासाठी BSc केमिस्ट्री मेन्स ऑप्शनल सब्जेक्ट ॲज ब्रांच ऑफ केमिस्ट्री BSc केमिस्ट्री असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 1 इयर NTC अँड हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर अवॉर्डेड बाय नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर 7वे पद आहे लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड सेकंड यासाठी तुम्हाला 12वी सायन्स असणं आवश्यक आहे आणि DMLT कोर्स असणं आवश्यक आहे. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर परफ्युशनिस्ट या पदासाठी BSc आणि BSc किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. यामध्ये BSc जी आहे ती कार्डिओ पल्मोनरी पंप टेक्निशियन इन रेप्युटेड रिकॉग्नाइज्ड हॉस्पिटल ही 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि डिप्लोमा परफ्युशन टेक्नॉलॉजीमध्ये असणं आवश्यक आहे. आणि फिजिओथेरपिस्टमध्ये तुम्हाला BSc फिजिओथेरपी ही डिग्री असणं आवश्यक आहे. रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन या पदासाठी तुम्हाला 12वी पास यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री किंवा डिप्लोमा इन रेडिओग्राफी एक्स-रे टेक्निशियन हा शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट या पदासाठी 12वी सायन्स आणि त्यानंतर बॅचलर डिग्री इन फार्मसी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर डायलिसिस टेक्निशियन यासाठी BSc प्लस डिप्लोमा इन हेमिओ डायलिसिस यासाठी ही शैक्षणिक पात्रता आहे. ऑप्टोमेट्रिस्ट या पदासाठी BSc इन ऑप्टोमेट्री इन डिप्लोमा ऑप्थॅल्मिक टेक्निशियन
ही शैक्षणिक पात्रता आहे. लॅबोरेटरी सुपरिटेंडेंट या पदासाठी BSc विथ बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्स, BSc विथ केमिस्ट्री, बायोलॉजी हे एवढे शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. डेंटल हायजिनिस्ट या पदासाठी डिग्री इन सायन्स बायोलॉजी किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स 2 इयर्स इन डेंटल हायजीन फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ रिकॉग्नाइज्ड डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया. डायटिशियन या पदासाठी BSc होम सायन्स प्लस CMSc होम सायन्स फूड अँड न्यूट्रिशन हे शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी BSc आणि डिप्लोमा रेप्युटेड कार्डियाक लॅब इन कार्डियाक प्रोफेशनल कॅथ लॅब वर्क 2 इयर्स हाऊस ट्रेनिंग ही शैक्षणिक पात्रता आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी 12वी सायन्स आणि डिप्लोमा डिग्री इन ऑक्युपेशनल थेरपी असणं आवश्यक आहे. ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट बॅचलर इन ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज BASLP हा कोर्स असणं आवश्यक आहे. स्पीच थेरपिस्टसाठी BSc किंवा डिप्लोमा इन ऑडिओ स्पीच थेरपी 2 इयर्स एक्सपिरियन्स इन रिलेटेड फील्ड असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती शैक्षणिक पात्रतेबद्दलची. या जाहिरातीच्या पान नंबर 20 वरती तुम्ही ॲनेक्सर B मध्ये तुम्ही डिटेल पोस्ट आणि वॅकन्सीज पाहू शकतात. झोन वाईज इथे वॅकन्सीज दिल्या आहेत, जसं की RRB अहमदाबादमध्ये इथे किती पद रिक्त आहेत आणि कोणते पद रिक्त आहेत. इथे कॅटेगरी वाईज त्यांनी इथे सर्व माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकतात. नंबर ऑफ वॅकन्सीज सर्व इथे माहिती डिटेलमध्ये देण्यात आली आहे. असे प्रत्येक झोनची इथे माहिती दिली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, PDFच्या शेवटला जे सर्टिफिकेट आहेत त्या सर्टिफिकेटचे इथे फॉर्मॅट दिला आहे. अर्ज 17 ऑगस्टपासून 16 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. जवळपास 1 महिन्याचा वेळ आहे अर्ज करण्यासाठी. भरतीसाठी तुम्हाला फी जी असणार आहे ती फॉर्म फी ₹250 असणार आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जो या परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, पेपर पॅटर्न जो आहे तो प्रोफेशनल ॲबिलिटीचे 70 प्रश्न असणार आहेत. हे म्हणजे मित्रांनो तांत्रिक प्रश्न, यासाठी मार्क्स अलॉटेड 70 असणार आहेत. जनरल अवेअरनेससाठी 10 प्रश्न 10 गुण, जनरल अरिथमेटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 10 प्रश्न 10 गुण आणि जनरल सायन्ससाठी 10 प्रश्न 10 गुण. एकूण 100 मार्कांचं ही चाचणी असणार आहे. 100 प्रश्न असणार आहे त्यासाठी. ते तुम्हाला जर का अर्ज करायचा असेल तर RRB अप्लाय या वेबसाईटवरती येऊन तुम्ही पाहू शकता. रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस कॅटेगरीज ऑफ पॅरामेडिकल इथे तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतरनं तुम्हाला इथे अर्ज करण्याचं ऑप्शन आहे. इथे पहिल्यांदा तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय नंतरनं क्रिएट अकाउंटमध्ये क्लिक करायचं आहे. इथे क्रिएट अकाउंट नंतर तुमची प्रोफाईल तयार होईल. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती RRB पॅरामेडिकल भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.